नमस्कार मैत्रिणींनो. सकाळी सकाळी सर्व आयांची खूप सारी घाई. तर मला सकाळ झाली ना की ते एकच गाणं आठवतं, झटपट फटाफट. आणि तसंच आपल्याला कामाला सुद्धा लागावं लागतं. सकाळी साईच्या डब्यासाठी पत्ताकोबीची भाजी बनवली होती. कढई ठेवली, तेल टाकलं, जिरं, मोहरी, लसूण, मिरची हे छान तडतडू दिलं आणि त्याच्यानंतर पत्ताकोबी बारीक कट करून धुवून त्यात टाकून घेतला आणि नंतर त्यात हळद आणि मीठ टाकलं आणि थोडे वाटाणेही टाकले. झाकण ठेवून ते शिजू दिलं. तोपर्यंत चपाती लाटून घेतली आणि ह्या अशा प्रकारे त्रिकोणी उंड्याच्या चपात्या जर केल्या ना, पोळी अगदी छान लुसलुशीत अशी मऊ होते. आणि पटकन एका साईडला पोळी लाटून घेतली आणि नंतर मग साईची तयारीसुद्धा बाकी होती. त्याला मी सांगितलं, "तू अंघोळ कर, तोपर्यंत मी पटकन तुझ्या डब्याची तयारी करते." आणि मग चपाती केली. तुम्ही बघू शकतात अशी छानपैकी अशी टम्म फुगली आहे ना. जेव्हा आपण त्रिकोणी उंड्याची पोळी करतो, तेव्हा तिला असं छान मधून तेल लावायचं आणि असं हलक्या हाताने छान असं मस्त लाटून घ्यायची. आणि मग तुम्ही बघू शकतात पोळी अशी मस्त टम्म फुगलेली आहे. आणि ही जवळपास तो 2 वाजता टिफिन खाईल अजून, तोपर्यंत अशी पोळी ही लसलशीतच राहते. आणि नंतर हातावर अशा प्रकारे झटकून अशी छान त्याच्यातली वाफ काढून घ्यायची. इकडे भाजी अजून होण्याची बाकी आहे, थोडी कचवट होती. मग मी झाकण ठेवून परत तिला होऊ दिली आणि साई काय करतोय बघायला आली. कपडे वगैरे घालून तयार होता, मग त्याच्या तयारीला लागली. साईला पावडर टिकली करत होती, तोपर्यंत साई बोलतो, "आण मम्मी, मी पकडतो मोबाईल." मग काय त्याला पावडर टिकली करण्यासाठी सुरुवात केली. अशा प्रकारे मी तो लहान होता तेव्हापासून त्याला टिळा लावत होती आणि आतासुद्धा तो शाळेत जातो तरी मी त्याला तो टिळा लावते. मला खूप आवडतं. टिळा लावलेला नसला ना तर ते असं त्याचा चेहरा आता त्याला टिळ्याची सवय होऊन गेली तर तो व्यवस्थित दिसत नाही असं. आणि मग नंतर अशा पद्धतीने तेल जेव्हा त्याला लावते ना तो प्रत्येक वेळेस म्हणतो, "मम्मी माझा मेंदू उठला आहे गं, कशाला तू इतक्या जोरजोरात तेल लावते?" पण त्याच्यात तेल लावून थोडी मालिश केली ना की मलाही थोडं समाधान होतं. मग त्या भांग वगैरे पाडला आणि त्याला त्याची पूर्ण तयारी रेडी झाली. मग तो त्याच्या पप्पा मग नंतर इकडे आली तर भाजी बनून रेडी होती. मग त्याचा टिफिन भरून घेतला. अशा प्रकारे मी पोळींचे त्रिकोणी कट त्याला करून देते. म्हणजे ना तो पोळी पूर्ण संपवून पण येतो आणि मुलांना खायला पण मजा वाटते. भाजी डब्यात भरून हा टिफिन तयार झाला आणि छोट्या टिफिनमध्ये मी त्याला ॲपल दिले. आणि साईला बाय-बाय केलं. तो निघून गेला होता मी बघितलं तोपर्यंत. त्याला बाय-बाय केलं आणि मग आली घरामध्ये. सर्व कामं आटपले. नंतरचा हा शूट घेतलेला आहे. आई देवाजवळ हे गीता वाचत होत्या. आणि माझे किचनचं पण आवरून झालं आहे. दोघी बेडरूम वगैरे सर्व क्लीन झालं आहे. अशा प्रकारे सकाळची कामं संपली. चला तर मग बाय.